नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, जय गजानन माऊली. सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना नागपंचमी या श्रावण महिन्यातील पहिल्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नागपंचमी ह्या सणाची कहाणी. नागपंचमीची स्टोरी ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि ह्या स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या मुलांना पण जरूर सांगा, म्हणजे मुलांना पण आपण आपले सण का साजरे करतो ही माहिती असायला हवी ना. तर मग पोरांनाच सांगितलेली पहिल्या कहाणीला आपण सुरुवात करूया. नागपंचमीची कहाणी. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट शहर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबाला मला माहेरहून न्यावयास येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला. त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला, इतके दिवस कुठं लपून राहिला, आताच कुठून आला. तेव्हा त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी नागानं तिला आपल्या वारुळात नेलं. खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायका मुलांना ताकीद दिला की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटी भाजली. नागिन रागावली. तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत आनंदात वागू लागली. नंतर एके दिवशी मुलीला अपर संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपट कशानं तुटली. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. तिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिलं पाहत होती. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. हा सर्व प्रकार पाहून मनातील सर्व राग घालवला. मनात तिचं विषयी दया आली. त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्रांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही होती नागपंचमीची पहिली कहाणी. आता आपण वळूया दुसऱ्या कहाणीकडे. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा. कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. एका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगरी एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळा लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तिथं तो वारूळ नाही आणि पिलंही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्यांच्या नांगरानं माझी पिलं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश व्हावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. त्या घरी बाईनं पाटावर नागनागीन 9 नागकुळं काढली आहेत. त्याची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. ही नागिन तिथं पोचली.
पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापानं तिला झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं, इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी तिला नागिन प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर ह्या 2 होत्या नागपंचमीच्या पौराणिक कथा. मला कशा वाटल्या ह्या 2 पौराणिक कथा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला मोटिवेशन मिळेल दुसरा व्हिडिओ बनवायला. अजून एक छोटीशी स्टोरी अशी पण आहे की नागपंचमीच्या आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचा पराभव करून नर्मदा नदीपात्रातून सुखरूप बाहेर आलेला तो दिवस म्हणजे आजचा नागपंचमीचा दिवस. होत्या नागपंचमीच्या स्टोरीज. तुम्हाला कशा वाटल्या ह्या स्टोरीज मला कमेंट करून लाईक करून नक्की सांगा. तुम्हाला नागाची 9 नावे माहिती आहे का? जी 9 नावे नवनागस्तोत्रामध्ये पण सांगितलेली आहे. ही 9 नावे आहेत अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला ह्या स्टोरीज माहिती होत्या का? तुम्हाला ही नावे माहिती होती का? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माझे व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा. मी त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय गजानन माऊली. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरील व्हिडिओसह.